रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी सुरू असलेलं धरणे आंदोलन आज अखेर खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीनं स्थगित करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सात्र तांबेरे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात सुरू असलेलं धरणे आंदोलन अखेर 5 दिवसांनंतर तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे। खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीनं आणि प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। मात्र रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। राहुरी तहसील कार्यालयासमोर सात्र ते तांबेरे या रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी सुरू असलेलं धरणे आंदोलन अखेर 5व्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आलं आहे। सात्र ते तांबेरे हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यानं अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। या पार्श्वभूमीवर सात्र, सोनगाव, धानोरे, तांबेरे आणि निंभेरे या गावांतील नागरिकांनी राहुरी तहसील कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे खासदार निलेश लंके यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रशासनाशी चर्चा केली। रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी तात्पुरत्या स्वरूपात धरणे मागे घेण्याचा निर्णय घेतला। मात्र दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। प्रतिनिधी देवेंद्र शिंदे, राहुरी। समस्या एक नाही आहे, अनेक समस्या आहे, परंतु सध्या तरी आम्ही एकच समस्या म्हणून या आंदोलनामध्ये उतरलो। एकच समस्या घेऊन आम्ही या आंदोलनाचा अवलंब या ठिकाणी हे केला। परंतु आमचा सोनगावचे रस्ते असतील, आमचे धानोरे गावातले रस्ते असतील, आम्ही नेहमी भाषणामध्ये मी सांगतो की सात्र, सोनगाव, धानोरे म्हणजे आमचे राहुरी तालुक्यातलं कारगिल आहे। आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं, नेहमीच दुर्लक्ष होतं। तर सात्र, सोनगाव, धानोऱ्याकडनं जो तालुक्यालाही, राहता तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, संगमनेर तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, तर तो प्रमुख रस्ता हा तालुक्याला येणारा राहुरीला, म्हणजे तिकडनं शेतीमाल, आमचे कांदे असतील, काय मार्केट कमिटीला येणारा जो भाजीपाला असेल, दुधाचे टँकर आहेत आमच्या इकडं 3 दुधाचे प्लॅन्ट आहेत, मोठे मोठे टँकर त्या भागातून जातात। तर त्या रस्त्याचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात। 1001 विद्यार्थी आमच्या गावामध्ये शाळे कॉलेजसाठी येतात, तर आज त्यांचे सगळ्यांचे हाल चाललेले आहेत। तर सध्या तरी आम्ही हाच रस्त्याचा एक प्रमुख समस्या घेऊन शासनाच्या पुढं आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तर मी पाठपुरावा करतोच आहे। त्याची दर्जोन्नती झाली पाहिजे, प्रधानमंत्री ग्राम सडक असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, कशात तरी तो घेऊन तो रस्ता झाला पाहिजे। त्याचं आमचे युवक नेते किरणराव खडू यांनी एक 5 दिवसापासून धरणे आंदोलन केलं। त्या भागातील सगळे गावातील ग्रामस्थ, आमची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सात्र ते तांबेरे रस्त्याची जी दुरावस्था झाली, म्हणजे आज त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं, खड्ड्यामुळं, पावसाचं पाण्यामुळं तो रस्ता पूर्ण बंद झाला। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या स्कूल बस जातात, शाळेसाठी ज्या बस जातात, त्या बससुद्धा महामंडळ, एस टी महामंडळाने सांगितलं की तो रस्त्याची दुरुस्ती करा, तरच आम्ही त्या गाड्या पुढं पाठवू। शेवट ते त्यांच्या जागेवर योग्य आहे। पण ह्या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शाळेला जाता येणार, रहदारीची दुरावस्था झाली। त्या मागणीच्या संदर्भात ही सगळी मंडळी एक 5 दिवसापासून धरणे आंदोलन चालू होतं। त्यामध्ये आता आम्ही जिल्हा परिषदेच्या शिवंशी, काल मी बोललो, त्यांच्याकडून आम्ही एक पत्र घेतलं की जिल्हा परिषदला खऱ्या अर्थाने अख्ख्या जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 कोटी रुपये डागडुजीसाठी किंवा इतर काही खर्चासाठी असतात। त्यामध्ये ते रस्ता होऊ शकत नाही, कारण त्या रस्त्याचं इस्टिमेट केलं तर 1,80,00,000 रुपये इस्टिमेट होते। मग त्या रस्त्याला आम्ही पुढं DPTCकडे पैसे मागितले, जिल्हा नियोजन शाखेकडे पैसे मागणी केली। त्याचबरोबरीने तो जिल्हा परिषदेचा रस्ता आहे, त्याला आता PWDकडे वर्ग करण्यासाठी पण फाईल केलेली आहे। मी आत्ता गडकरी साहेबांचा माझा फोन झाला नाही, पण त्यांच्या PS ला फोन लावला आणि लवकरात लवकर PWDकडे वर्ग झाल्यानंतर त्याला PMJSYमध्ये घेऊन तो रस्ता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करू। पण आता सध्या ह्या सगळ्या गोष्टीला, प्रोसेसला वेळ लागणार आहे, कारण आत्ता आपल्याला रहदारी चालू झाली पाहिजे, मुलं शाळेत गेले पाहिजे। त्यासाठी मी माझ्या फंडातून त्या रस्त्याची कशी आपल्याला चांगली डागडुजी करून आपल्याला त्या रस्ता पूर्ववत कसा चालू करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे। आता जी जरी डागडुजी केली ती काय लॉंग लाईफ डागडुजी होऊ शकत नाही,
पण एक तात्पुरत्या स्वरूपात जरी आपण डागडुजी केली, एक 4-5 महिने जरी तो रस्ता व्यवस्थित राहिला तर आपण 4-5 महिन्यामध्ये त्याला निधी आणून ते मंजूर करणारच. साहेब, सातरळ तांबेरे रस्त्याचा तुम्ही प्रश्न काही अंशी मार्गी लावलाय, परंतु हा जो आता सावळी विहीर ते नगर बायपास हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, हा 3-4 महिन्यापूर्वी केलेला महामार्ग पुन्हा एकदा त्यांना उखडावा लागत आहे, पुन्हा करावा लागत आहे. याचा अर्थ काय झालं त्या रस्त्याच्या बाबत मी तर बऱ्याच वेळा त्याची प्रोसेस सांगितली. हा रस्ता खऱ्या अर्थाने एक 8 वर्षापूर्वी मंजूर झाला होता. 8 वर्षापूर्वी त्या रस्त्याच्या त्या कॉन्ट्रॅक्टर, कुठला बाहेरचा कॉन्ट्रॅक्टरला त्याने त्या रस्त्याचे खड्डे खांदून ठेवले आणि तो रस्ता नाही राहिला, तो मृत्यूचा सापळा झाला. म्हणजे मी ज्यावेळेस उपोषण केलं तर त्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं तर काहीतरी 400 का 450 लोकांचा मृत्यू या रस्त्यावर झाला, या सगळ्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे. नंतर आपण उपोषण केलं, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मी खासदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ती जबाबदारी माझी पडली. जबाबदारी माझ्या आल्यानंतर मी गडकरी साहेबांना भेटून त्या पहिला जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला ब्लॅकलिस्ट केलं. नंतर आपण त्याचं नवीन टेंडर ओपन केलं. नवीन टेंडर ओपन केल्यानंतर वास्तविक पाहता 2च कॉन्ट्रॅक्टरने त्यामध्ये सहभाग घेतला. त्याचं एकाचं डॉक्युमेंटली अडचण असल्यामुळे एक कोड आला, पण टेक्निकल अडचण आल्यामुळे ते टेंडर परत कॅन्सल करावं लागलं. 3रं टेंडर आपण केलं आणि ह्या ठेकेदाराला ते काम मिळालं. तो ठेकेदार बाहेरचा आहे, पण आता आपण मधल्या काळामध्ये मी पण त्याचा पाहणी केली. एक 40% रस्ता सावळी विहीर तर राहुरीपर्यंत बऱ्यापैकी एक 40% रस्ता झालेला आहे. पुढं पण काही अंशी एक 20-25% रस्ता झालेला आहे. पण आता शेवट आपण त्याच्याकडून कसं काम मार्गी लावता येईल त्याचा प्रयत्न आपण करत आहे. पण तुम्हाला मी आज पण सांगतो, मी त्या मागं पण सांगितलं होतं, रस्ता माझ्या काळात चालू झाला आणि माझ्याच काळात त्या रस्त्याचा पूर्णपणे होणार आहे. मी आत्ता त्या ठेकेदाराच्या बाबत पण बोललो. पण आता वारंवार आपण ठेकेदार ब्लॅकलिस्ट करणं, वारंवार तक्रारी करण्यापेक्षा आता त्याला गुढी त्याच्याकडून काम काढून घेणं या आमच्यासाठी तारेवरली, मी असो किंवा अधिकाऱ्यांची तारेवरली कसरत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच वेळा या रस्त्याच्या बाबत काय झालं, शोबाजी झाली. कुणीतरी रस्त्यावर यायचं, फोटो काढायचे, शोबाजी करण्यापेक्षा तो आता मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून ती माझी जबाबदारी, ती का मला ती पूर्ण पार पाडावाच लागेल आणि तो रस्ता पूर्णपणे करावाच लागणार आहे. साहेब, पण 4 महिन्यापूर्वी झालेला रस्ता डांबरीकरण झालेलं पुन्हा ते उखडावं लागतं. काही ठिकाणी गुणवत्तेची अडचण आली. मध्ये आम्ही त्याचं ज्यावेळेस आम्ही पाहणी केली, ज्या ठिकाणी गुणवत्तेची अडचण आहे खऱ्या अर्थाने त्या काही ठिकाणी रस्त्याला स्टील टाकणं अपेक्षित आहे. स्टील टाकल्यानंतर त्याला कागदाचा लेअर असतो ते टाकणं अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी अशा गोष्टी आपल्याला निकृष्ट काम आढळलं त्या ठिकाणी तर निश्चित आपण ते काम परत करून घेतलं पाहिजे. कारण एकदा रस्ता पूर्ण झाला तो परत 25 वर्ष रस्ता होणार नाही ना. मोठमोठे खड्डे पडले. शेवट आपण तो रस्ता हँडओव्हर करत असताना पूर्णपणे चांगला रस्ता असल्याशिवाय आपण ते हँडओव्हर करून घेणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आता जो आपल्याला तुम्ही पहा, राहुरी ते शिर्डी पर्यंत बऱ्यापैकी रस्ता झाला आहे. राहिला आपल्याकडे एक 25-30% रस्ता झालेला आहे. आता जो आपल्याला बाकी राहिलेला आहे तो रस्ता करून घेऊ आणि ज्या रस्ता केला आणि त्याच्यावर डागडुजी खड्डे पडले तो रस्ता आपण पूर्ण करून घेणार आहे. कारण तो रस्ता झाल्यानंतर आपण स्ट्रिक्टली अधिकाऱ्यांना सांगणार की ह्या रस्ता पूर्णपणे याचं सुपरविजन आमच्यासहित, वाटलंच तर या भागातील सगळ्या ग्रामस्थांसहित सुपरविजन करा, मगच त्यांना तो रस्ता हँडओव्हर करून घ्या. पण आता रस्ता तर काढून घेऊ आपण.